In previous lecture, we discussed about the chemical reactions and particularly electrophilic substitution reactions of benzene. Electrophilic substitution reactions of benzene. Okay. Now in today's lecture, we discuss next electrophilic substitution reactions of benzene, which is the Friedel-Crafts reactions. Friedel-Crafts chemical reactions of benzene. आवाज येतो सगळ्यांना? ओके. Friedel-Crafts रिएक्शन्स, या Friedel-Crafts रिएक्शन्स मध्ये आज आपल्याला दोन रिएक्शन्स यामध्ये स्टडी करायचे आहे. एक Friedel-Crafts अल्कायलेशन आणि दुसरी आहे Friedel-Crafts असायलेशन, दॅट मीन्स ऍसिटायलेशन. ओके. आता Friedel-Crafts हे जे आहे या रिएक्शनचं नाव असं का आहे, तर हे सायंटिस्टच्या नावावरूनच याला या रिएक्शन्सला ही नाव देण्यात आलेली आहे. आता एरोमॅटिक कंपाऊंडच्या केसमध्ये पर्टिक्युलर इन केस ऑफ सबस्टिट्यूशन रिएक्शन्स, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन, Friedel-Crafts रिएक्शन्स आणि यामध्ये अल्कायलेशन असायलेशन ह्या दोन रिएक्शन खूप महत्त्वाच्या आहेत. ओके. तर आपण आता त्यामध्ये एक एक रिएक्शन सुरुवातीला घेऊ. तर फर्स्ट रिएक्शन्स यामध्ये घेणार आहोत आपण Friedel-Crafts अल्कायलेशन. ओके. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स ऑफ बेन्झीन. फर्स्ट यामध्ये सुरुवातीला कालच्या लेक्चर मध्ये आपण घेतले होते इन इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन ऑफ बेन्झीन, नायट्रेशन ऑफ बेन्झीन, which is the electrophile in that reaction. NO2 positive nitro group acts as a electrophile in that reactions. Okay. And now here, in second reactions, chlorination, that means halogenation of benzene. In that case, Cl positive acts as a electrophile in that reactions. Okay, that means first nitration, second. Hello. आवाज येतो का? एक जण सांगा मला, आवाज येतो का? सर आवाज येऊन राहिला सर. आता आता काहीतरी कट झालं होतं का अचानकच मध्ये? हा कट झालता सर. ओके, नो प्रॉब्लेम. हा, तर आता आपण स्क्रीन शेअर करतोय. स्क्रीन दिसते का बघा? शुभम, स्क्रीन दिसते का बघा? ओके, दिसते ना स्क्रीन? हा. थर्ड इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स ऑफ बेन्झीन, विच इज द Friedel-Crafts रिएक्शन्स. बघा आता Friedel-Crafts रिएक्शन्स काय आहे. Friedel-Crafts नी काय केलं माहितीये का? एरोमॅटिक कंपाऊंडचं अल्कायलेशन किंवा जनरल एखाद्या कंपाऊंड घेतला आपण, त्याचं आपल्याला अल्कायलेशन करायचं असेल, दॅट मीन्स सबस्टिट्यूशन ऑफ अल्किल ग्रुप. विच इज अल्किल ग्रुप? आपण त्याला आवाज येईना का? हॅलो, येतो सर, आवाज येतो. बरोबर, ठीक आहे. तर यामध्ये सबस्टिट्यूशन ऑफ अल्किल ग्रुप फर्स्ट पार्ट घेतोय आपण. अल्किल ग्रुप सबस्टिट्यूट करायचं म्हणजे काय? आता अल्किल ग्रुपचा जनरल फॉर्म्युला आपण आर लिहितो, आर बॉन्ड. ओके. आणि तिथे एक्झाम्पल जर घ्यायचं झालं तर CH3, दॅट मीन्स मिथिल ग्रुप, C2H5 इथिल ग्रुप, C3H4. या फॉर्म मध्ये आपण जे ग्रुप घेतोय हे आहे अल्किल ग्रुप. ओके. दॅट मीन्स इलिमिनेशन ऑफ हायड्रोजन ऍटम फ्रॉम अल्केन. अल्केन मधून जर हायड्रोजन काढला आपण तर रिमेनिंग जो पार्ट आहे तो त्याला म्हणायचं अल्किल ग्रुप. तर Friedel-Crafts आपल्याला काय केलंय, तो अल्किल ग्रुप कसा सबस्टिट्यूट होतो हे आपल्याला यामध्ये दाखवलंय. ओके. अल्किल ग्रुप कशा पद्धतीने सबस्टिट्यूट होतो हे आपल्याला याच्यामध्ये काय केलं त्यांनी सांगितलंय. So first, what is meant by Friedel-Crafts alkylation of benzene? Simple. You know that in case of a nitration as well as halogenation, what is meant by nitration of benzene? Simple. The reaction or process in which elimination of hydrogen atom or replacement of hydrogen atom from benzene by, in case of nitration, by nitro group is known as nitration of benzene. ओके. आणि त्याच्यानंतर हॅलोजिनेशन मध्ये रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम फ्रॉम बेन्झीन बाय हॅलोजन इज नोन ॲज, इट्स कॉल्ड ॲज हॅलोजिनेशन ऑफ बेन्झीन. सेम या ठिकाणी तशीच डेफिनेशन आपल्याला करायची आहे. म्हणजे काय? द रिएक्शन इन विच रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम फ्रॉम बेन्झीन or benzene nucleus, okay, by alkyl group
is known as, it's called as alkylation of benzene. Clear? This reaction is also known as a replacement reaction as well as a substitution reaction. म्हणजे या रिएक्शनला आपण रिप्लेसमेंट रिएक्शन किंवा सबस्टिट्यूशन रिएक्शन असं सुद्धा म्हणू शकतो. म्हणजे रिप्लेसमेंट किंवा सबस्टिट्यूशन, एकाला काढून घेणे आणि दुसऱ्याला त्या ठिकाणी आणणे, सबस्टिट्यूशन किंवा रिप्लेसमेंट. ओके. सो आता आपण ऍक्च्युअल रिएक्शन्स काय आहे ही फ्युएल क्राफ्टची ही स्टडी करू. फॉर एक्झाम्पल बेन्झीन रिंग हिटेड विथ अल्किल हॅलाइड. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी घेतलं अल्किल क्लोराइड म्हणजेच मिथिल क्लोराइड. बेन्झीन रिंग हिटेड विथ मिथिल क्लोराइड इन प्रेझेन्स ऑफ catalyst like AlCl3, anhydrous AlCl3 or FeCl3. Okay, these are the acts as electrophile. ते काय करतात, त्यामध्ये जे रिच सेंटर आहे त्याला काय करतात, अट्रॅक्ट करतात. म्हणजे हे डिफिशियंट सेंटर आहे. हे AlCl3 किंवा FeCl3 हे डिफिशियंट आहे, हे आहे कॅटलिस्टचा रोल प्ले करतात. हे अनहायड्रस AlCl3 किंवा FeCl3. ओके. So here in this reaction, benzene react with CS3Cl, that means methyl chloride, in presence of anhydrous AlCl3, then it gives toluene. Okay, then it gives toluene. So what happened here? काय झालं इथे बघा, हा हायड्रोजन रिमूव्ह झालाय. मी आता इथे पेन घेतोय बघा, हा हायड्रोजन रिमूव्ह झालाय आणि या ठिकाणी काय केलं, हा CS3 ग्रुप या ठिकाणी अटॅच झाला. किती सिंपल रिएक्शन आहे बघा. म्हणजे हायड्रोजन निघून गेला या Cl सोबत आणि या ठिकाणी CS3 आला. म्हणजे या ठिकाणी मिथिल ग्रुप इथे सबस्टिट्यूट झाला कोणाच्या जागी, हायड्रोजनच्या. दॅट्स व्हाय दिस इज नोन ॲज अ सबस्टिट्यूशन रिएक्शन और रिप्लेसमेंट रिएक्शन. आणि नाउ दिस कंपाउंड इज नोन ॲज मिथिल बेन्झीन. बघा याला दुसरं नाव, आपण याला टोलीन तर म्हणतोच, पण याला दुसरं नाव आहे मिथिल हायड्रोजनचे. नेटवर्कचाही थोडाफार इश्यू आहे इथे. आता येतो का माझा आवाज क्लिअर? बघा एकदा सगळ्यांना. मनीषा आवाज येतो? हॅलो, आवाज येतो का? हो येतो. ओके ओके ठीक आहे. येऊन राहिला सर आता. ओके ओके. म्हणजे काय झालं इथे, हायड्रोजन रिप्लेस झाला कशाने, या CS3 ग्रुपने. क्लिअर? ओके. दिस रिएक्शन इज नोन ॲज अ सिंपल सबस्टिट्यूशन रिएक्शन्स और दिस इज नोन ॲज अ अल्कायलेशन रिएक्शन्स. आता इथे बघा, अल्किल ग्रुप कोणता आपण सबस्टिट्यूट केला, मिथिल. That's why this reaction is also known as a methylation of benzene. येतो सगळ्यांना आवाज? लक्षात आलं? या रिएक्शनला आपण मिथिलेशन ऑफ बेन्झीन असं सुद्धा म्हणू शकतो, कारण आपण मिथिल ग्रुप या ठिकाणी सबस्टिट्यूट करतो. आणि हा जो फॉर्म झाला याचं नाव आहे टोलून, किंवा याला दुसरं नाव देतात मिथिल बेन्झीन. मिथिल बेन्झीन असं याला आपल्याला दुसरं नाव या ठिकाणी देता येईल. ओके. सो Now what is the mechanism of this reaction? बघा, एक सगळ्यात महत्वाचा पाठ हा लक्षात घ्या. हे चौथं युनिट अगदी सोपं आणि खूप छोटं आहे. आणि आपल्या सिलेबसचं ज्यावेळेस आपण डिस्कशन केलं होतं त्यावेळेस आवाज ब्रेक मारतोय. हो का? बरोबर, हरकत नाही. समजा आता येऊ द्या, जसं येईल तसं मी तुम्हाला एक PPT सुद्धा आणि माझं एक व्हिडिओ रेकॉर्डिंग करून सुद्धा याच्यावर टाकतोय ग्रुपवर आपल्या. तरी सांगत चला, समजा असा आवाज अगदीच गायब झाला तर लगेच सांगत चला. ओके. बघा आता या ठिकाणी काय म्हटलं आपण, ऍक्च्युअल आपला पार्ट सुरू होता सिलेबसच्या बाबतीत थोडाफार. तर सिलेबस मध्ये आपल्याला 6 युनिट स्टडी करायचे आहे. 80 मार्काचा आपला हा पेपर असतो. 20 मार्क हे इंटरनल साठी असतात. तर आपण ते 80 मार्क्स जे आहे ते प्रत्येक युनिटला आपण डिस्ट्रीब्यूट केले तर साधारणतः 12 ते 13 मार्क एका युनिटला, 12 to 13 मार्क्स एका युनिटला येतात. मग आता हा युनिट जो आहे, युनिट नंबर 4 हा खूप छोटा आहे आणि ठराविकच पार्ट आहे. उदाहरणार्थ बघा, आता एक ह्या 2 रिएक्शन झाल्या तर नंतर एक ओरिएंटेशनचा पार्ट घ्यायचा त्याच्यामध्ये आणि संप्रेरणी पण. म्हणजे यात मूळ पार्ट जो आहे हा या मेकॅनिझमचा. आणि या मेकॅनिझमवर ह्या ज्या 4 मेकॅनिझम आपण स्टडी करतोय, पहिली गेली आपण नायट्रेशन, दुसरं क्लोरिनेशन आणि तिसरं आता घेतोय आपण अल्कायलेशन आणि चौथी घ्यायची आपल्याला असिटायलेशन किंवा असायलेशन म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, या 4 पैकी एक मेकॅनिझम, एक कशाला आयदर ऑर मध्ये 2 म्हणू आपण, 2 मेकॅनिझम 100% परीक्षेत विचारतातच. म्हणजे ठराविक मार्क्स आहे. मी जर या 4 मेकॅनिझम केला तर मी वरचा जरी प्रश्न सोडला आयदर मधला किंवा ऑर मध्ये जरी सोडला तर मला यामध्ये 4 मार्क्स तर पडलेच पडतील. म्हणजे याच्या बाबतीत फक्त इतक्या
रिॲक्शनच्या बाबतीत. आणि मेकॅनिझम ही सगळ्यांचं सारखंच आहे. फॉर एक्झाम्पल, जे मेकॅनिझम आपण सुरुवातीला क्लोरिनेशनचं घेतलं तेच मेकॅनिझम या ठिकाणी आपल्याला स्टडी करायचं आहे. बघू आपण आता काय करू. सो क्वेश्चन, एक्सप्लेन द मेकॅनिझम ऑफ अल्कायलेशन रिॲक्शन ऑफ बेन्झीन. ओके, एक्सप्लेन द मेकॅनिझम ऑफ अल्कायलेशन रिॲक्शन ऑफ बेन्झीन. नाउ द मेकॅनिझम ऑफ दिस रिॲक्शन कन्सिस्ट ऑफ 3 स्टेप. या याच्यामध्ये मेकॅनिझम मध्ये 3 स्टेप आहेत. त्या तिन्ही स्टेप ज्या अगोदर आपण नायट्रेशन मध्ये स्टडी केल्या, त्याच्यानंतर आपण क्लोरिनेशन मध्ये स्टडी केल्या, त्याच स्टेप यामध्ये आहे. सो विच इज द फर्स्ट स्टेप? फर्स्ट स्टेप, फॉर्मेशन ऑफ इलेक्ट्रोफाइल. फॉर्मेशन ऑफ इलेक्ट्रोफाइल ही त्याच्यातली पहिली स्टेप. ओके, सो व्हॉट हॅपन इन दॅट फॉर्मेशन ऑफ इलेक्ट्रोफाइल स्टेप? या स्टेप मध्ये काय होतं आपण पाहू. सिंपल, इन दिस स्टेप मिथिल क्लोराइड react with anhydrous AlCl3 which acts as a catalyst. Okay, so AlCl3 a deficient center which accept nucleophile, absorb nucleophile. Okay, म्हणजे काय म्हटलं, हा AlCl3 जो आहे यामध्ये बघा, हा AlCl3 जो आहे हा डिफिशियंट सेंटर आहे. हा लेविसच्या म्हणण्यानुसार, हा जो लेविस सायंटिस्ट सांगतो ना त्यानुसार हा ऍसिड आहे. हा पेअर गेन करतो. मग आता हा काय करतो, या क्लोरीनला स्वतःकडे ओढतो. या क्लोरीनला स्वतःकडे काय करतो, ऍक्सेप्ट करतो किंवा ऍब्झॉर्ब करतो आपण असं म्हणून. मग ही जी पेअर आहे ही क्लोरीनवर शिफ्ट होऊन जाते. क्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही जास्त असल्यामुळे ही इलेक्ट्रॉन पेअर ही क्लोरीन स्वतःकडे गेन करतो आणि पर्यायाने या ठिकाणी मग आपल्याला AlCl4 निगेटिव्ह हा फॉर्म होतो. Now this CH3 group, methyl group, lost the electron. Okay, that's why the acquired positive charge. आपल्याला माहिती, जो इलेक्ट्रॉन लॉस करतो, कमवतो, त्यावर पॉझिटिव्ह चार्ज येतो आणि जो गेन करतो त्यावर निगेटिव्ह, आणि गेन केलं म्हणजे निगेटिव्ह. ओके, नाउ दिस इज नोन ॲज मिथिल कार्बोकॅटायन और कार्बोनियम आयन. मिथिल कार्बोकॅटायन और कार्बोनियम आयन. And now positive charge carry species acts as an electrophile. म्हणजे हा झाला इथे इलेक्ट्रोफाइल फॉर्म. हा झाला इलेक्ट्रोफाइल फॉर्म. क्लिअर? इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलं असेल. आता आपण काय करू, ही झाली फर्स्ट स्टेप. आता सेकंड स्टेप कोणती आहे, काल आपण बघितली, तुम्हाला माहिती आहे, फॉर्मेशन ऑफ सिग्मा कॉम्प्लेक्स. ओके, सगळे सारखेच आहे, स्टेप तिन्ही रिॲक्शन मध्ये सारख्याच आहे. ओके, सो आता आपण तिसरी स्टेप कडे वळू, फॉर्मेशन ऑफ सिग्मा कॉम्प्लेक्स. ओके, व्हॉट हॅपन इन दिस स्टेप? तर काल आपल्याला माहिती होतं की बाबा, जो फॉर एक्झाम्पल इन केस ऑफ नायट्रेशन, NO2 पॉझिटिव्ह तो काय करतो, बेन्झीन रिंगवर अटॅक करतो, किंवा Cl पॉझिटिव्ह क्लोरिनेशन मध्ये तो बेन्झीन रिंगवर अटॅक करतो. सेम या ठिकाणी तेच आहे. दॅट मीन्स इन दिस स्टेप मिथिल कार्बोकॅटायन और कार्बोनियम आयन then attack on benzene ring or benzene nucleus and to form intermediate carbonium ion and which is called as a sigma complex. म्हणजे बघा आता इथे यामध्ये हा जो CH3 आहे, हा CH3 काय करतो, इथे अटॅक करेल. इथे म्हणजे कुठेही समजा, कारण प्रत्येक ठिकाणी इथे हायड्रोजन आहे, लक्षात घ्या, हे तुम्हाला माहिती सगळ्यांना. आता या ठिकाणी यांनी अटॅक केल्यामुळे काय होईल, आपल्याला एक इंटरमिडिएट कार्बोनियम आयन मिळतो. बघा, हा कार्बोनियम आयन आहे, हा कार्बोनियम आयन आहे. ओके, हाही म्हणजे फर्स्ट, सेकंड आणि थर्ड हे 3 इंटरमिडिएट कार्बोनियम आयन मिळतात आणि यालाच म्हणायचं सिग्मा कॉम्प्लेक्स. हेच काय झाले, सिग्मा कॉम्प्लेक्स आहे. ओके, कशा पद्धतीनं, थोडक्यात ते बघू आपण आता. सिंपल, मला सांगा, CH3 ग्रुप ऍक्ट्स ॲज अ इलेक्ट्रोफाइल, दॅट मीन्स इलेक्ट्रॉन डिप्लिशन, सो विच अटॅक ऑन इलेक्ट्रॉन रिच सेंटर. मग आता रिच सेंटर इथे कसं तयार होईल, तर ही जी पेअर आहे या ठिकाणी शिफ्ट होईल या कार्बनवर. दॅट मीन्स दिस कार्बन ॲक्वायर निगेटिव्ह चार्ज वाईल दिस कार्बन ॲक्वायर पॉझिटिव्ह चार्ज. कशामुळे, हा पाय बॉन्ड इथे शिफ्ट झाल्यामुळे, ही इलेक्ट्रॉन पेअर इथे शिफ्ट झाल्यामुळे. क्लिअर? यालाच अशा पद्धतीने आपण याला काय म्हणतो, आठवतं का? बघा, या ठिकाणी हा इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट आपण स्टडी करतोय असं समजा तुम्ही, कारण इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट हा डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड मध्ये, मल्टिपल बॉन्ड मध्ये होत असतो. मग तिथेच रिएजंट असेल, रिएजंट आला की पाय बॉन्ड ब्रेक होतो. तशा पद्धतीने काय झालं बघा, हा पाय बॉन्ड ब्रेक झाला, इलेक्ट्रॉन पेअर या कार्बनवर शिफ्ट झाली आणि त्याच्यामुळे हा CH3 पॉझिटिव्ह या निगेटिव्ह चार्जला इथे अटॅच झाला. मग पॉझिटिव्ह निगेटिव्ह निघून गेला. इथे काही चार्ज आहे का बघा, पण या कार्बनवर मात्र पॉझिटिव्ह चार्ज हे दिसतो आपल्याला इथे. ओके, मग अशाच पद्धतीने हे डिलोकलायझेशन, ही पेअर इथं आली.
परत हा इथे बॉन्ड फॉर्म झाला म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज इथे, परत इथे तसंच ही पेअर या कार्बनवर आली, इथे पॉझिटिव्ह चार्ज हे बघा इथे. ओके, म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला इंटरमिडिएट सिग्मा कॉम्प्लेक्स या ठिकाणी मिळतात. ओके, अँड कंबाईन टुगेदर टू फॉर्म रेझोनन्स हायब्रिड. आणि आपण त्याला कंबाईन केलं तर आपल्याला त्याला काय नाव देता येईल, रेझोनन्स हायब्रिड असं आपल्याला त्याला म्हणता येईल. ओके, नाउ नेक्स्ट केस व्हॉट हॅपन थर्ड स्टेप. नाउ दिस इज अ सेकंड स्टेप. थर्ड स्टेप मध्ये काय होतं, फॉर्मेशन ऑफ फायनल प्रोडक्ट. फायनल प्रोडक्ट या चौथ्या स्टेप तिसऱ्या स्टेप मध्ये फॉर्म होतो. कशा पद्धतीने, ज्या अगोदर स्टडी केलं आपण नायट्रेशन मध्ये आणि क्लोरिनेशन मध्ये तशाच पद्धतीने. हिअर रिमूव्हल ऑफ प्रोटॉन फ्रॉम दॅट इंटरमिडिएट कार्बोनियम आयन. या इंटरमिडिएट कार्बोनियम आयन मधून काय होतो, प्रोटॉन रिमूव्ह होतो. म्हणजे हा प्रोटॉन जो आहे, आता हा हायड्रोजन आहे पण हा H पॉझिटिव्हच्या फॉर्म मध्ये रिमूव्ह होतो म्हणजे प्रोटॉन रिमूव्ह. ओके, तो आपल्याला कोण गेन करेल किंवा कोण ऍक्सेप्ट करेल, तर हा जो आपल्याला या ठिकाणी निगेटिव्ह चार्ज फॉर्म झालेला होता, बेस फॉर्म झालेला होता पहिल्या स्टेपमध्ये AlCl4 निगेटिव्ह, तो या प्रोटॉनला गेन करतो आणि यातला Cl आणि हा HCl फॉर्म झाला, रिमेनिंग पार्ट AlCl3. बघा, दिस AlCl3 acts as a catalyst. आपण सुरुवातीला म्हटलं AlCl3 acts as a catalyst which is known as a unhydrous catalyst, AlCl3 or FeCl3. बघा इथे मिळाले रिमेन ॲज इट इज. आणि आपण काल म्हटलं होतं जो कॅटलिस्ट असतो तो काय करतो, रिॲक्शन मध्ये भाग घेणार नाही, फक्त रिॲक्शनचा रेट इन्क्रीज करतो. म्हणजे थोडक्यात काय, इन्व्हॉल्व जरी झालेला दिसेल आपल्याला तरी रिमेन ॲज इट इज, शेवटी एंड ऑफ द रिॲक्शन तो तसा आपल्याला मिळतो. क्लिअर, दॅट मीन्स याचा अर्थ या ठिकाणी आपल्याला हा ॲज इट इज मिळाल्यामुळे हा कॅटलिस्ट. ओके, सो CH3 डायरेक्टली अटॅच टू दिस बेन्झीन रिंग, दॅट मीन्स दिस इज नोन ॲज अ टोलिन. आला का नाही इथे CH3. म्हणजे काय झालं बघा आता इथं, या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज प्रोटॉन निघून गेला, इथे निगेटिव्ह चार्ज येईल आणि या सेंटरला कोणता चार्ज आहे, या कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज. मग पॉझिटिव्ह आणि हा निगेटिव्ह इथे काय होईल, डबल बॉन्ड फॉर्म, म्हणजे बघा हा फॉर्म. आणि या ठिकाणी आपल्याला मिळेल मिथिल बेन्झीन, which is also known as a toluene or methyl benzene. Okay, now this is the alkylation or methylation of benzene. Friedel-Crafts methylation किंवा Friedel-Crafts alkylation of benzene. ओके, याला फक्त तुम्ही अल्कायलेशन किंवा मिथिलेशन ऑफ बेन्झीन असं म्हटलं तरी चालेल, पण ही फ्रिडल-क्राफ्टने पुटअप केली, त्यांनी मांडली रिॲक्शन म्हणून त्याला नाव दिलंय फ्रिडल-क्राफ्ट रिॲक्शन्स. तर अशी ही 3 स्टेपची रिॲक्शन्स यामध्ये आहे. काय काय झालं त्यामध्ये, इन फर्स्ट स्टेप, that means explain the mechanism of methylation or alkylation of benzene. असा जर 4 मार्काचा प्रश्न आला तर आपल्याला काय करायचंय, तर सुरुवातीला आपल्याला ती रिॲक्शन लिहायची त्यामध्ये की बेन्झीन रिॲक्ट विथ CH3Cl in presence of AlCl3, then it gives methyl benzene. ओके, आणि मेकॅनिझम, मग नेक्स्ट पार्ट येईल त्याचा मेकॅनिझम. ओके, तर मेकॅनिझम मध्ये काय केलंय आपण, मेकॅनिझम मध्ये यामध्ये ओके, मेकॅनिझम मध्ये फर्स्ट म्हणजे पहिली ही रिॲक्शन लिहायची डायरेक्ट, मग मेकॅनिझम मध्ये काय लिहायचं, मेकॅनिझम ऑफ दिस रिॲक्शन कन्सिस्ट ऑफ 3 स्टेप्स. सो फर्स्ट स्टेप, फॉर्मेशन ऑफ इलेक्ट्रोफाइल. सेकंड स्टेप, फॉर्मेशन ऑफ सिग्मा कॉम्प्लेक्स. थर्ड स्टेप, फॉर्मेशन ऑफ फायनल प्रोडक्ट, किंवा तुम्ही फक्त फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट म्हटलं तरी चालेल. ओके, सो व्हॉट हॅपन इन फर्स्ट स्टेप, फॉर्मेशन ऑफ इलेक्ट्रोफाइल. नेम itself suggests formation of electrophile. That means in this reaction or in this step, electrophile form, and that electrophile in second step attack on that benzene ring. Okay, म्हणजे अशा ह्या स्टेप बाय स्टेप रिॲक्शन होतात. So what happened here in first step? Here methyl chloride react with anhydrous AlCl3. So AlCl3, which acts as a Lewis acid or catalyst, we gain or absorb Cl negative from methyl chloride. आता तर Cl जर निगेटिव्ह म्हणून गेला तर मग रिमेनिंग पार्ट जो CH3 तो करेल पॉझिटिव्ह, and positive charge carrier species known as a electrophile. That means this is a electrophile. That means first step, formation of electrophile. Here methyl carbocation or methyl carbonium ion acts as a electrophile. Okay, now what happened in second step, formation of sigma complex. Okay, now in that sigma complex what happened,
आपण ज्या अगोदर स्टडी केलं तशाच प्रमाणे म्हणायचं की मिथिल कार्बोकॅटायन अटॅक ऑन बेन्झीन रिंग अँड टू फॉर्म इंटरमिडिएट कार्बोनियम आयन. बघा याला कार्बोनियम आयन का म्हटलं, कारण कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज आहे, इथेही कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज आहे. Here carbon carries positive charge, here carbon carries positive charge, here also carbon carries positive charge. That's why this reaction is known as this compound is known as this ion is known as a carbonium ion, and now which is a unstable, so intermediate carbonium ion, and which is also known as a sigma complex. Clear? Okay, and now this is the second step, formation of sigma complex, and combine together here to form a resonance hybrid. रेझोनन्स हायब्रिड म्हणजे आपण हे जे दिलं ना याचं कॉम्बिनेशन केलंय आणि या ठिकाणी हे रेझोनन्स हायब्रिड आपलं नाव दिलं म्हणजे हा झाला रेझोनन्स हायब्रिड. हे आहे याचं रेझोनन्स हायब्रिड. ओके, क्लिअर? नाउ व्हॉट इज थर्ड स्टेप? थर्ड स्टेप म्हणजे काय होतं? फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट्स. फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट्स. ओके, व्हिच ऑल्सो नोन एज फॉर्मेशन ऑफ फायनल प्रोडक्ट. नाउ इन दिस स्टेप म्हणजे आता काय केलं आपण, फर्स्ट स्टेप मध्ये जो इलेक्ट्रोफाईल तयार झाला तो सेकंड स्टेप मध्ये बेन्झीनवर अटॅक केला. मग आपल्याला मिळाला आता रेझोनन्स हायब्रिड और इंटरमिडिएट कॉम्प्लेक्स. तोच कॉम्प्लेक्स आता ऑटोमॅटिक काही थर्ड स्टेप मध्ये इन दॅट स्टेप, इन थर्ड स्टेप रिमूव्हल ऑफ प्रोटॉन फ्रॉम सिग्मा कॉम्प्लेक्स. म्हणजे आता बघा इथे हा जो एच दिसतोय ना, हा एच जो आहे हायड्रोजन जो आहे हा एच पॉझिटिव्हच्या फॉर्म मध्ये काय होतो इथून रिमूव्ह होतो. ओके, रिमूव्ह होतो आणि पॉझिटिव्ह चार्ज कॅरीज हायड्रोजन ॲटम इज नोन ॲज प्रोटॉन. ओके, दॅट्स वाय हियर दिस स्टेप, इन दिस स्टेप रिमूव्हल ऑफ प्रोटॉन असं आपण या ठिकाणी म्हटलंय. सो दिस प्रोटॉन कोण ऍब्झॉर्ब करतो, या प्रोटॉनला कोण गेन करतो, तर हा जो बेस आहे AlCl4 निगेटिव्ह विच ऑब्टेन इन अ फर्स्ट स्टेप. कुठे मिळाला आपल्याला? पहिल्या स्टेप मध्ये. ओके, दिस AlCl4 negative this acts as a base, absorb the proton in the proton, and now the chlorine atom from this AlCl4 negative combine with this proton to form stable HCl. Okay, and now remaining AlCl3 as it is. आणि आपल्याला माहिती आहे, आपण म्हटलं सुरुवातीला ना, this is AlCl3 acts as a catalyst. That means first involve in the reaction and finally remain as it is. Just we increase the rate of reaction, and that's why this compound is known as a catalyst. Okay, म्हणजे आता इथे काय बेन्झीन रिंगला फक्त CH3 अटॅच झालेला आहे आणि नाव दिस कंपाऊंड दॅट मीन्स बेन्झीन रिंग डायरेक्टली अटॅच विथ दिस मिथिल ग्रुप इज नोन एज अ मिथिल बेन्झीन or which is also known as a toluene. ओके, लक्षात आलं एवढा पार्ट? म्हणजे हा झाला फ्लोरक्राफ्ट अल्कायलेशन. इन दॅट अल्कायलेशन आपण कोणता ग्रुप वापरला, कोणता अल्किल ग्रुप या यूज केला या ठिकाणी? मिथिल ग्रुप. दॅट्स व्हाय दिस रिएक्शन इज आल्सो नोन एज अ फ्लोरक्राफ्ट मिथायलेशन ऑफ बेन्झीन. ओके, हा प्रश्न 4 मार्कासाठी परीक्षेमध्ये विचारतात. क्लिअर? ओके, अशाच पद्धतीने सेम रिएक्शन्स आपल्याला आता फोर्थ रिएक्शन स्टडी करायची आहे. दॅट मीन्स तिसऱ्या रिएक्शन मधली ही बी पार्ट्स. ओके, अँड नाउ व्हिच इज Fluorocraft acylation of benzene. Now here again acylation. Acylation means म्हणजे नावच आपल्याला सुचवते. Acylation means substitution of acetyl group or acyl group. That means CH3CO group. So first आपण याची डेफिनेशन घेणार आहोत. What is meant by Fluorocraft acylation? The process or phenomena किंवा reaction in which replacement of hydrogen atom from benzene by acetyl group. Which is the acetyl group? Acetyl group कोणता इथे बघा, acetyl group जो आहे यामध्ये आपण फॉर्म्युल्याच्या स्वरूपात त्याला लिहू. यामध्ये बघा तो आहे CH3CO. Okay, now this group is known as a acetyl group or which is also known as a acyl group, ACYL. Okay, and now this group this reaction किंवा this process is known as a substitution. एकदा पूर्ण परत एकदा बघू आपण. आता याला साइडला घेतो मी, तुम्हाला दिसेल. ओके, the reaction or process in which replacement of hydrogen atom from benzene nucleus or a benzene by acetyl group, this reaction is known as, is called as acylation or acetylation of benzene. एवढं कळलं मला. म्हणजे बाबा आता CH3CO ग्रुप ऍसिटिल ग्रुप आपल्याला
सबस्टिट्यूट केला जातो. क्लिअर? ओके. पण ते रिॲक्शन्स, मग आता एखादा जनरल प्रश्न 2 मार्कासाठी यावर विचारू शकतात. तो कसा? व्हॉट इज द ऍक्शन ऑफ ऍसिटिल क्लोराइड इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस AlCl3 ऑन बेन्झीन? म्हणजे असं प्रश्न आपल्याला आला की बाबा बेन्झीनवर ऍसिटिल क्लोराइडची काय ऍक्शन होईल इन प्रेझेन्स ऑफ AlCl3? सिंपल आहे. when benzene react with acetyl chloride, now this is acetyl chloride, CS3 C11 or Cl बघा, and now this group is known as acetyl group. हा जो ग्रुप आहे एवढा Cl वगळता या ग्रुपला काय म्हणायचं? acetyl group. ओके, हा जो ग्रुप आहे ना हा आहे acetyl group आणि त्याला Cl आटे त्याला म्हणून त्याला काय नाव दिलं? acetyl chloride. So benzene react with this acetyl chloride in presence of AlCl3. सिंपल रिएक्शन आहे. Cl जो आहे हा H and Cl combine झाला, it gives HCl, while this carbon atom C double bond O CS3 join or take the position of hydrogen atom. That's why this reaction is known as substitution. म्हणजे आपण CS3 C double bond O ग्रुपला सबस्टिट्यूट केलंय कोणाच्या जागी? हायड्रोजनच्या जागी. That's why this reaction is known as a substitution reactions. Replacement reaction or substitution reactions. Okay, and now this compound benzene ring directly attached with the acetyl group. This compound is known as, yes, compound acetophenone. यालाच काय नाव देतो आपण? acetophenone. ओके, म्हणजे हा फक्त ही रिएक्शन एवढी जी आहे किंवा हा जो प्रश्न दिला हा 2 मार्कासाठीचा आहे. आता आपण याच्यावर 4 मार्कासाठीचा प्रश्न कसा विचारतात ते बघू आणि तो प्रश्न असेल मेकॅनिझमचा. क्लिअर? सो व्हॉट इज द नेक्स्ट क्वेश्चन? एक्सप्लेन द मेकॅनिझम ऑफ असायलेशन ऑफ बेन्झीन किंवा ऍसिटायलेशन ऑफ बेन्झीन. असा आपल्याला 4 मार्कासाठीचा हा प्रश्न आहे. ओके, मग फर्स्ट आपल्याला ती रिएक्शन एकदा परत त्यामध्ये लिहावं लागेल की आपल्याला नेमकं मेकॅनिझम कोणत्या रिएक्शनचं स्टडी करायचं. त्यासाठी आपण आन्सर मध्ये फर्स्ट, when benzene react with acetyl chloride in presence of AlCl3, then it undergoes acylation to form acetophenone. ओके, असं आपण थेरॉटिकल लिहिलं आणि ही रिएक्शन्स आपल्याला त्या ठिकाणी मांडायची आहे जी आपण आता मगाशी स्टडी केली ना तीची रिएक्शन. ओके, म्हणजे नेमकं आपल्याला ऍसिटायलेशन पाहायचंय, मेकॅनिझम पाहायचंय, पण ते कोणत्या रिएक्शनचं? तर या रिएक्शनचं मेकॅनिझम पाहायचंय. म्हणजे ऍक्च्युअल हा ऍसिटिल ग्रुप या ठिकाणी कशा पद्धतीने या हायड्रोजनच्या जागी सबस्टिट्यूट होतो हे आपल्याला या ठिकाणी स्टडी करायचंय. क्लिअर? ओके, अगेन हिअर मेकॅनिझम ऑफ दिस रिएक्शन कन्सिस्ट ऑफ 3 स्टेप्स. 3 स्टेपची ही मेकॅनिझम आहे. सेम सिमिलर टू दॅट ऑफ नायट्रेशन ऑफ बेन्झीन, क्लोरिनेशन ऑफ बेन्झीन अँड अल्कायलेशन ऑफ बेन्झीन. यामध्ये जसे 3 स्टेप्स स्टडी केले आपण तशाच पद्धतीने 3 स्टेप आपल्याला यामध्ये काय करायचं? स्टडी करायचे. व्हिच इज द फर्स्ट स्टेप? फॉर्मेशन ऑफ इलेक्ट्रोफाइल. सेकंड स्टेप फॉर्मेशन ऑफ सिग्मा कॉम्प्लेक्स. थर्ड स्टेप फॉर्मेशन ऑफ फायनल प्रोडक्ट किंवा फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट्स. बस या 3 स्टेप मध्ये आपल्याला सांगायचंय. फक्त काय आहे तिथे इन फर्स्ट रिएक्शन मिथिलेशन CS3 पॉझिटिव्ह मिथिल जो आहे तो इलेक्ट्रोफाइल होता, इथे ऍसिटिल हा इलेक्ट्रोफाइल आहे. म्हणजे साधा सरळ डिफरन्स यामध्ये आहे. एक रिएक्शन एक मेकॅनिझम जर तुम्हाला आली ते सर्व मेकॅनिझम तुम्ही सहज देऊ शकता, फक्त ग्रुप बदलायचा आहे. मिथिलेशन मध्ये किंवा अल्कायलेशन मध्ये आपण अल्किल ग्रुप घेतला म्हणजे CS3 पॉझिटिव्ह. ऍसिटायलेशन मध्ये आपल्याला ऍसिटिल ग्रुप घ्यायचा आहे CS3 C डबल बॉन्ड O पॉझिटिव्ह. हा ओके. सो व्हॉट हॅपन इन फर्स्ट स्टेप? Which is the first step? Step first, formation of electrophile. Then that means here again name itself suggests what happened in this step? Electrophile forms. So step is known as formation of electrophile. आता कोणता इलेक्ट्रोफाइल यामध्ये आहे बघू आता. In this step methyl chloride react with acetyl chloride react with anhydrous catalyst AlCl3. आणि आपण मगाशी बघितला व्हॉट इज द रोल ऑफ AlCl3 acts as a catalyst. So which first absorb or gain Cl negative. ओके, Cl negative म्हणजे इथे आता तेच बघा हिअर इन दिस रिएक्शन हा जो आहे AlCl3 acts as a Lewis acid. म्हणजे हा याला निगेटिव्ह चार्जची किंवा इलेक्ट्रॉनची गरज असते. ओके, सो AlCl3 gain
the Cl negative from this acetyl chloride and to form AlCl4 negative. म्हणजे बघा हा झाला AlCl4 negative form. Okay, which is the remaining part? Remaining part कोणता यामध्ये CH3 C double bond O. आता इथला हा जो आहे हा इलेक्ट्रॉन हा क्लोरीन घेऊन गेला. Why? Because due to the more electronegativity of chlorine atoms. So this carbon carries positive charge and positive charge carry species म्हणजे बघा इथे दिसतो. Positive charge carry species is known as, it's called as electrophile. Okay. Now here, which is the electrophile? Acetyl carbonium ion acts as the electrophile. शुभम बेटा तुझा माइक म्यूट करशील. शुभम म्हणे acetyl carbonium ion acts as a electrophile. Okay, now this is the first step. What happened in second step? आपण आता second step बघू. Which is the second step? Formation of sigma complex. This is second step. Okay, मग आता या सेकंड स्टेप मध्ये सिग्मा कॉम्प्लेक्स कसा फॉर्म होतो हे आपल्याला बघायचं आहे. नाउ बघा सगळा पार्ट सारखाच असतो. इथे त्या ठिकाणी आपण लिहिलं होतं की मिथिल carbonium ion attack on benzene ring. Same here. In second step, acetyl carbocation or carbonium ion attack on benzene and to give intermediate carbonium ion. Okay, intermediate carbonium ion. बघू आपण आता ते intermediate carbonium ion कसे फॉर्म होतात. Okay. Now this is the methyl carbocation. Now this methyl carbocation attack on this position. आता या पोझिशनवर म्हणजे कोणत्याही पोझिशनवर इथे येऊ शकतो, इथे येऊ शकतो, इथे येऊ शकतो. बिकॉज यू नो दॅट all these carbon atoms or hydrogen atoms in benzene initially acts as a equivalent. मग आता हा CH3 जर इथे येत असेल तर वाट आता कसा येईल हा डिफिशियंट आहे. This carbon carries positive charge, that means this is deficient center. So first here form electron rich center. How it is formed? This electron pair shift on this carbon atom. So this carbon atom acquires negative charge while this carbon atom acquires positive charge. बघा मग आता हा इथे अटॅच होईल, निगेटिव्ह चार्ज निघून जाईल मग हा पॉझिटिव्ह आल्यामुळे. ओके, बट दिस कार्बन ॲटम ॲक्वायर पॉझिटिव्ह चार्ज रिमेन ॲज इट इज. हे बघा इथे आलाय. अँड दॅट्स वाय दिस इज नोन ॲज अ कार्बोनियम. दिस इज नोन ॲज अ पॉझिटिव्ह चार्ज कॅरीज कार्बन नोन ॲज अ कार्बोकॅटायन किंवा कार्बोनियम आयन. सो हियर अगेन दिस पेअर शिफ्ट, इलेक्ट्रॉन पेअर शिफ्ट ऑन दिस कार्बन ॲटम. म्हणजे इथे आला निगेटिव्ह चार्ज, इथे आहे पॉझिटिव्ह चार्ज. अगेन हियर टू फॉर्म डबल बॉन्ड इन बिटवीन दिस टू कार्बन. And now this carbon remain deficient. हे बघा इथे दिसतंय आपल्याला. In this way, in this reaction to form first, second, third, तीन सिग्मा कॉम्प्लेक्सचे फॉर्म आपल्याला या ठिकाणी मिळतात आणि कंबाईन टुगेदर which also known as resonance hybrid. ओके, resonance hybrid. आता इथे बघा या सेकंड स्टेप मध्ये जो मिळालेला प्रोडक्ट आहे तो आपल्याला थर्ड स्टेप मध्ये मूव्ह होईल आणि काय होईल, फायनल प्रोडक्ट तयार होईल. सो विच इज द थर्ड स्टेप? फॉर्मेशन ऑफ फायनल प्रोडक्ट. ओके, सो व्हॉट हॅपन इन द स्टेप? सेम आहे जे आपण नायट्रेशन मध्ये बघितलं, क्लोरिनेशन मध्ये बघितलं, मिथिलेशन मध्ये बघितलं तेच इथे आहे. इलिमिनेशन किंवा रिमूव्हल ऑफ प्रोटॉन फ्रॉम दॅट सिग्मा कॉम्प्लेक्स. ओके, और कार्बोनियम आयन. आता बघा मी उदाहरणादाखल इथे थोडंसं वेगळं मुद्दाम लिहिलं. आपण हा रेझोनन्स हायब्रिड तर लिहिलंच आहे, त्याऐवजी मी हे एक्झाम्पल घेतलं. एक सिग्मा कॉम्प्लेक्स या ठिकाणी घेतला जेणेकरून आपल्याला समजण्यासाठी काय होईल ते सोपं जाईल. समजण्यासाठी सोपं जाईल. बघा हिअर इलिमिनेशन किंवा रिमूव्हल ऑफ प्रोटॉन. हा हायड्रोजन जो आहे हा हायड्रोजन रिमूव्ह होतो इन द फॉर्म ऑफ EH पॉझिटिव्ह, विच इज नोन ॲज अ प्रोटॉन. ओके, हा प्रोटॉन आणि हा कोणासोबत कंबाईन होतो? हा कंबाईन होतो AlCl4 निगेटिव्ह सोबत आणि विच इज नोन ॲज अ बेस. या बेस सोबत हा प्रोटॉन कंबाईन होतो. ओके, अँड नाउ इन दिस वे इट गिव्स HCl. मग आता मला सांगा या AlCl4 मधला Cl या S सोबत निघून गेला, उरलं काय? मग इथे शिल्लक काय? रिमेनिंग पार्ट AlCl3. बघा इनिशियली AlCl3 यूज केला, फायनली आपल्याला ॲज इट इज मिळाला. दॅट्स वाय AlCl नोन ॲज अ कॅटलिस्ट. ओके, व्हॉट इज द रिमेनिंग पार्ट? आता हा सगळ्यात महत्त्वाचा. बघा
हायड्रोजन रिमूव्ह इन द फॉर्म ऑफ H पॉझिटिव्ह ॲज अ प्रोटॉन. सो रिमेनिंग कार्बन हा जो आहे याच्यावर कोणतं चार्ज देईल? निगेटिव्ह. So this positive charge carries carbon, that means deficient center, and now this negative charge carries, that means electron rich center form double bond. हा रिच आहे, हा निगेटिव्ह आहे, म्हणजे इथे डबल बॉन्ड तंत्र आहे बघा दिसतोय. ओके. आणि फायनली हा जो कार्बन आहे याला जॉईन आहे इथे, म्हणजे इट गिव्स benzene ring directly linked with this acetyl group. Now this is the acetyl group, and now this compound known as acetophenol. This compound is known as acetophenol. Okay. Now this is the actual mechanism in case of acetylation of or acylation of benzene. Okay. तर आपल्याला या चारही रिएक्शन मध्ये काय साम्य दिसते बघा. स्टेप सगळ्यांमध्ये सारखे आहेत मेकॅनिझम. तर आपण यामध्ये ज्या चार मेकॅनिझम झाल्या त्या चारही मेकॅनिझम मध्ये एक गोष्ट महत्वाची आहे, स्टेप जे आहेत त्या सगळ्या सारख्या आहेत. फक्त आपल्याला ग्रुप बदलायचा आहे, सबस्टिट्यूट बदलायचा आहे फक्त आपल्याला. ओके. आपण आता एक एक थोडंसं रिवाइज करू. व्हॉट हॅपन इन फर्स्ट स्टेप? First reaction is known as a nitration of benzene. त्यामध्ये नायट्रो NO2 positive acts as a electrophile. Okay. Which is the second reaction? Halogenation. Particular आपण कोणती घेतली त्यामध्ये? Chlorination. What happened in that chlorination? हॅलोजिनेशन मध्ये आपण क्लोरिनेशन घेतलं, तिथे क्लोरीन पॉझिटिव्ह हा. हॅलो हॅलो हा सर, येतो आता आवाज. हो का? वाईज आपण असं करत होतो, नायट्रेशन मध्ये NO2 पॉझिटिव्ह, क्लोरिनेशन मध्ये Cl पॉझिटिव्ह. नेक्स्ट केस मध्ये घेतलं आपण मिथिलेशन, इन दॅट मिथिलेशन किंवा अल्कायलेशन CS3 पॉझिटिव्ह. अँड लास्ट आज घेतलं आपण ऍसिटायलेशन, इन दॅट केस ऍसिटिल ग्रुप जो आहे म्हणजे CS3C डबल बॉन्ड O पॉझिटिव्ह. This group acts as an electrophile here. That's why this reaction is known as the electrophilic substitution reactions of benzene. Clear? आणि याचं साम्य काय? या सगळ्यात महत्वाचं इक्वल पॉइंट जो आहे या रिएक्शनचा, या मेकॅनिझमचा, तो आहे की तिन्ही मेकॅनिझम मध्ये, चारही रिएक्शनच्या मेकॅनिझम मध्ये 3 स्टेप आहे आणि ते कॉमन आहेत. विच इज द फर्स्ट स्टेप? फॉर्मेशन ऑफ इलेक्ट्रोफाइल. सेकंड स्टेप formation of sigma complex. third step formation of final product. ह्या तिन्ही स्टेप सगळ्यामध्ये कॉमन आहे. बघा तुम्ही काय करायचं, या तिन्ही रिएक्शन एका सेपरेट पेजवर लिहायचे आहेत, म्हणजे 4 पेज आपल्या डोळ्यासमोर येईल असेल, आणि चारही पेज समोर ठेवायचे आणि कम्पेअर करायचं आहे. यामध्ये कम्पेअर करायचं. काय कम्पेअर करायचं आहे? अरे यामध्ये या स्टेपमध्ये काय काय डिफरन्स आहे, पहिल्या स्टेपमध्ये काय काय डिफरन्स आहे. तर तुम्हाला काय डिफरन्स दिसेल मी सांगतो बघा. पहिल्या स्टेपमध्ये NO2 फॉर्म होतो नायट्रेशनच्या, क्लोरिनेशनच्या मध्ये Cl पॉझिटिव्ह फॉर्म होतो, मिथिलेशन मध्ये CS3 पॉझिटिव्ह फॉर्म होतो, आणि ऍसिटायलेशन मध्ये CS3C डबल बॉन्ड O पॉझिटिव्ह फॉर्म होतो. म्हणजे हे एका स्टेप मधलं साम्य आपल्याला, म्हणजे याचा अर्थ काय, ज्याचं आपल्याला जी रिएक्शन स्टडी करतोय तो ग्रुप फॉर्म होतोय. नायट्रेशन करतोय म्हणून नायट्रोशन मध्ये NO2 फॉर्म होईल, NO2 पॉझिटिव्ह. क्लोरिनेशन करतोय म्हणून Cl पॉझिटिव्ह फॉर्म होईल, त्याच्यानंतर मिथिलेशन करतो म्हणून CS3 पॉझिटिव्ह फॉर्म होईल, आणि ऍसिटिलेशन करतो म्हणून ऍसिटिल ग्रुप फॉर्म होईल पहिल्या स्टेप मधला. आणि दुसरी स्टेप तर कॉमनच आहे, फॉर्मेशन ऑफ सिग्मा कॉम्प्लेक्स. ओके. आणि तिसरी स्टेप सुद्धा कॉमन आहे, फॉर्मेशन ऑफ फायनल प्रोडक्ट. बघा नायट्रेशन केलं म्हणजे नायट्रोबेन्झीन तयार झाला, क्लोरिनेशन म्हणजे क्लोरोबेन्झीन तयार झाला, मिथिलेशन म्हणजे मिथिल तयार झाला, आणि ऍसिटायलेशन मध्ये ऍसिटिल बेन्झीन म्हणजे आपण त्याला ऍसिटोफिनॉल म्हटलं, तो फॉर्म झाला. म्हणजे अशा ह्या 4 रिएक्शन्स आहेत, 4 मेकॅनिझम अत्यंत महत्वाच्या आहेत. ठीक आहे. या आपल्याला परीक्षेमध्ये कंपल्सरी 4 मार्काला यावर एक क्वेश्चन असतो. ओके. कंपल्सरी 4 मार्काला आपल्या याच्यामध्ये काय असतो, एक प्रश्न असतोच. ओके. ठीक आहे. तर आता आजचं लेक्चर जे आहे त्या ठिकाणी आपण काय करू, एंड करू, आणि आजचा पार्टही आपला यामध्ये फिनिश झालाय. उद्या जो आहे, उद्या नेक्स्ट पार्ट घेऊ आपण याच
युनिट मधला तो जो आहे तो रिलेटेड विथ द ओरिएंटेशन. म्हणजे ओरिएंटेशनच्या रिलेटेड जे तुम्ही कदाचित मला वाटतं 11वी किंवा 12वीला आपण स्टडी केलेला आहे तो पार्ट, ओरिएंटेशनचा पार्ट. म्हणजे आर्थो पॅरा ग्रुप काय आहे, आर्थो पॅरा पोझिशन काय आहे, तो पार्ट आपण यामध्ये घेऊ. ओके, सो थँक्यू, हॅव अ गुड डे. काही प्रश्न असतील तर तुम्ही पर्सनल व्हॉट्सअपवर किंवा ग्रुपवर आपल्या ते प्रश्न सोडा. आणि मी तशी ही पीपीटी तुम्हाला शेअर करतोय ग्रुपवर. तर सगळ्यांनी पीपीटी आजच्या आज सगळ्यांनी वाचायची आहे, म्हणजे आज समजण्याला तुम्हाला सोपं जाईल. ठीक आहे, ओके, चला.